तरी पण विचारतो की आपल्याशी थोडं कुठेतरी निगडीत विषय असा येतोय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, उद्या त्यांचा मेळावा होत आहे. काय भावना असतील, काय तुमच्या मनात त्या दोघांबद्दल असणार आहे? राजकीयाबद्दलचं आपण स्टेटमेंट का करावं? कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे राजकारणाचा, तो काय सामाजिक नाहीये. सामाजिक असता तर उत्तर दिलंच असतं. आणि आपण सांगू ते ऐकतील असं कशावर? आपलंही म्हणणं 100% काहीतरी असू शकतं दोघा भावांच्याबद्दलचं, आणि चांगली गोष्ट आहे. दोघा भाऊ तरी चांगली गोष्ट आहे ना, काय वाईट आहे त्यात? काय दुखण्यासारखं काय? होय. आणि दादा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसावरती गुन्हे दाखल करा असं कोर्टानं सांगितलंय. प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली होती आणि शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिलाय तिथं. मराठा हिंदीचा वाद आहे आणि एकनाथ शिंदे सारख्या माणसांनी जय गुजरात म्हणणं महाराष्ट्राला घुसवाय स्वभाव आहे. नाही, अजिबात नाही. पण ते मी ऐकलं नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. आपली प्रतिक्रिया खोट असते, चांगली नसते. मी ऐकलं नाही, पण ते तसं असेल तर ती चांगली गोष्ट नाही. मोठ्या प्रमाणात टीका होते. नाही, ती चांगली गोष्ट नाही. आपलं राज्य हे मराठी आहे. जर तुम्हाला हिंदीची सक्ती इथं करायची तर आमची काय ना आहे का? पण देशात मग मराठीची पण करा ना. होणार का ती? नाही होणार तर मग इथं कशाला? इथं पण कशाला? सारखा नाही पाहिजे. जसं मी तुम्हाला ओबीसीचा नेत्याचं आता सांगितलं, तर गोरगरीब जनता ही रस्त्यावरती आलीच पाहिजे. जसं की मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी आता हाक दिली 29 ऑगस्टची. बघा आता मराठी कसे रस्त्यावरती येते, त्यांनी न्याय मिळतो. हे चिरगुटसाठी आंदोलन करून त्यांनी काय समाजाला न्याय मिळत नसतो. आंदोलन करावं आणि न्याय पण घ्यावा मराठ्यांनीच. कोण करते चिरगुटसाठी आंदोलन? हल्ला येतो उताडा आलाय, नाव सांगता येणार नाही इतके. मुंबईतलं आंदोलन आहे का? त्याला तर गिनीतच नाही मी, मोजत नाही गिनीत नाही. आपण आपलं कसं आहे बघा, आपण विरोधक मानलं नाही त्यांना कधी, आणि मानणार पण. त्यामुळे त्यांच्यावर आपण बोलतच नाही. ते विनाकारण विरोध मानते. अजित पवार त्यांना विनाकारण ते विरोधक मानते, विनाकारण, कारण नसून. त्याच्या संबंधित एक प्रश्न दादा, ते अजित पवारांना जसं हाके शिव्या देत आहेत, मात्र त्यांचे खास करून ओबीसीचे अजितदादांचे नेते बोलत नाहीत. विशेषतः जर बोलायचं गेलं तर धनंजय मुंडे कुठे बोलताना दिसत नाहीत. त्यावर हाके अजितदादाची बाजू घेऊन देत नाही, तेवढ्या हाकेने उघडपणे शिव्या दिल्या तरी. आता ते सरकार बघल ना, सरकार आहे ना त्यांचं. आमचा विषय काय की मी पुन्हा तेच सांगतो, त्यांनी आम्हाला विरोधक मानलंय कारण नसतं.